महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा राष्ट्रमाता जिजाऊचं माहेरघर, या जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघ, या मतदारसंघातील संत शिरोमणी श्री गजानन महाराजांची पवित्र भूमी शेगाव नगरी आणि टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा गौरवास्पद ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारं खामगाव। याच खामगाव मतदारसंघातून जनतेचे लाडके नेते राणा दिलीप कुमारजी सानंदा यांना सोनियाजींच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1999च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं। राणाजी आमदार झाले। आणि खामगाव मतदारसंघावर विकासाचा सूर्य तेजोमय झाला। रस्ते ही शहरांची रक्तवाहिनी आहे हे जाणून राणाजींनी मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासाचा धडक कार्यक्रम हाती घेतला। जिथे जिथे वस्ती आहे तिथे तिथे पक्का रस्ता पोहोचला पाहिजे अशी दूरदृष्टी राणाजींनी दाखवली। राणाजींच्या या कुशल कार्यप्रणालीनं दूर दूरची गावं एकमेकांना जोडली गेली आणि दळणवळण सुलभ झालं, नागरिकांची गैरसोय दूर झाली। आमदार साहेब दिलीप कुमार सानंदा साहेबांनी बनवला रोड। आता जसं परिस्थिती चांगली झाली, आता लवकर पेशंट वगैरे येते याची जरा सोय झाली। पक्क्या रस्त्यांमुळे प्रवास झालाच, पण आजारी रुग्णांनाही वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहोचता येऊ लागलं। त्याच्यावर आमची परिस्थिती अशी होती, भरपूर पावसाळ्यात चिखल होत होता, बैलगाडी जात नव्हती, पुन्हा पेशंटला डोक्यावर पण आणावं लागत होतं चिक्कीवर पकडून। आता आमचे आमदार साहेब सानंदा यांनी आम्हाला रोड दिल्याबद्दल सध्या आमचा भरपूर त्रास असलेला आहे। त्यामुळे सर्व गावकरी सर्व सध्या आनंदीमध्ये आहे आणि सध्या काम व्यवस्थित चालू आहे। तरीही आमचं म्हणजे खामगाव तालुक्याच्या बाहेर आहे, नांदुऱ्यामध्ये येते। सर्व अडचणी आमच्यामध्ये नांदुरा पंचायत समितीला कळवल्या तरी ते थोडं दुर्लक्ष करतात। साहेबांना सांगितलं की आमचं काम ताबडतोब होते। दूरदृष्टी दाखवून मतदारसंघाबाहेरीलही रस्त्यांचा विकास करणाऱ्या राणाजींचं कार्य अलौकिक असंच म्हणावं लागेल। रस्ते विकासाची अशी अनेक कामं आजही प्रगतीपथावर आहेत। टाकळी तलाव या गावाला भेट देणारे हे माननीय आमदार राणा दिलीप कुमार सानंदा असून या गावाची मुख्य अडचण म्हणजे हा रोड होता। तो रस्ता माननीय आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या प्रयत्नाने इथं झालेला आहे, त्यामुळे या गावाचा विकास झालेला आहे। रस्त्यामुळे या गावाच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या। रस्त्यामुळे या गावाच्या लोकांचे मृत्युमुखी आत्मे गेलेले आहेत आणि या गावातील नागरिकांच्या शेतीला बाजारपेठेमध्ये ने-आण करण्यासाठी रोड नसल्यामुळे तिथे फार मोठी हानी होत होती आणि आमदार साहेब सानंदा यांच्या प्रयत्नामुळे रस्ता झाल्यामुळे आता तेथील सर्व नागरिकांच्या हानीला आता समाप्ती झालेली आहे। काळाची गरज ओळखून राणाजींनी सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते बनवण्यावर भर दिला। रस्ते विकासाच्या कामावर 4.5 वर्षाच्या अल्पावधीत आजपर्यंत 12 कोटी 90 लाख एवढा खर्च केला गेला। परिस्थिती की बस की आमचं पेशंट जर समजा एखादा बिमार पडलं तर रस्त्याने जाता जाता अशा 7-8 केसेस आमच्या रस्त्यातच मिळाल्या। समजा काय डिलिव्हरीसाठी समजा दवाखान्यात नेता रस्त्यातच प्रसूत झालं, काही समजा रस्त्यातच काही हे जसं लेकरू जास्त त्रास झाला पाहिजे ते 2-3 केस अशाच मिळाल्या समजा त्याच्याला। आज आम्ही जे की असं आम्हाला वाटतं की आज आम्ही शहरात आहोत की रातभर आमच्या इथं वाहन सुरूच राहतात रातभर। रोडचं काम झालं एका 15 दिवसात तर रोडचं काम ओके करून टाकलं त्यांनी। आता पूल पाणी पडलं आज दोन्ही पूल होऊन जातात। छान काम एकदम त्याचं की एकदम आम्ही जसं त्याने सांगितलं त्या हिशोबाने त्याने आमचं काम करून टाकलं। आम्ही त्याच्याबद्दल खूप खुश। मतदारसंघात गाव तिथे रस्ता हे सूत्र ध्यानात ठेवून रस्ते विकासाची कामं सुरू आहेत।
मोठ्या रस्त्यांच्या कामाबरोबरच शहरातील गावातील अंतर्गत रस्त्यांकडेही राणाजींनी लक्ष पुरवलं आणि त्यांचा कायापालट केला. सर्व जाती धर्मांना समान मानणाऱ्या राणाजींनी प्रत्येक वस्तीतून पक्क्या रस्त्याचं जाळं विणलं. अंतर्गत रस्ते तयार करून राणाजींनी नागरिकांची मूळ समस्याच संपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. बहुत सी फजीता होती थी कि एक तरफ से जाते थे सारे बच्चे पाँव भराते चलते थे. नमाज को भी जाकर नहीं आता था लोगों को, नमाजियों को. उनके बनाने से सारा नाम निकल रहा ना गड्ढे में. इतने लोग आए तो कुछ किन्होंने बनाए नहीं, दिल पर बात रखे नहीं. अब वो आने के वजह से इतना उन्होंने काम बना के रखे तो सब दुनिया में नाम भी होगा उनका. दिलीप संदल्ला से मैं बात कर रही हूँ, आपकी बहुत मेहरबानी हो गई. तुमने इतना पानी रहता था, गारा पानी, कोई मेंबर आए तो किन्हें काम नहीं बनाया, पर तुम्हारा हमारा आसान हो गया कि तुमने सीमेंट कंकर का रोड बना दिया, तुम्हारा नाम भी निकल रहा उसमें. खड्डे होते पडेल भाऊ, आम्हाला वापरता नाही ना, काहीच नाही ना, काहीच नाही. आता पण निपक झालं सारं. आमच्या हिरी लोक देवा लोक निपक केलं. आनंदानं आम्हाला रोड करून दिला चांगला. ज्या ठिकाणी कित्येक गावामध्ये 12माही रस्त्याला गावं जोडली गेली नव्हती, डोंगरी भागामध्ये आजपर्यंत मागील जनप्रतिनिधी गेले नव्हते, अशी माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 10-12 गावं अशी आहेत की ती डोंगरी भागामध्ये आहेत. त्या ठिकाणी अशिक्षित असे बंजारी समाज व इतर आदिवासी समाजाची माणसं त्या ठिकाणी राहतात. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देऊन त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचा प्रामाणिक कार्य माझ्या माध्यमातून झालेलं आहे. विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विकासात दृष्टिकोन त्यांचा वाढवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. 20 वर्षापासून आम्ही भाजप संघ होतो, त्यांनी काही दिलं नाही आम्हाला. आता 4-5 महिन्यापासून आम्ही सानंदासोबत चाललो की आम्हाला रोड दिला, खोल्या दिल्या शाळेला, आणखीन देवाला लाऊडस्पीकर दिला, बौद्धवाड्यात तो ओटा दिला आंबेडकर बाबाचा. सानंदा साहेबाचे आमच्यावर उपकार. रस्ते विकासाबरोबरच नद्यांवरील पुलांच्या बांधकामांनाही राणाजींनी वेग दिला. पुलाअभावी पावसाळ्यात गावांचा शहराशी संपर्क तुटत असे, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येत नसे, विद्यार्थ्यांची, रुग्णांची संपर्क तुटल्यामुळे गैरसोय होत होती. एकूण 1.5 कोटी रुपयांच्या पुलांच्या बांधकामामुळे ही गैरसोय दूर झाली. दळणवळण सुलभ झालं आणि व्यापार उदीम वाढला. पुलांच्या बांधकामांची अशी अनेक कामं आजही प्रगतीपथावर आहेत. सततच्या अपुऱ्या पावसामुळे मतदारसंघात भीषण पाणी टंचाई होती. राणाजींनी या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना केली. खामगाव व शेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई होती. पाणी टंचाई शासनाचे निकष आहे की शहर विभागामध्ये टँकर देता येत नाही, म्हणून सानंदा मित्रमंडळाच्या माध्यमातून फोन फिरवा व टँकर बोलवा अशी अभिनय योजना सुरू करून गावागावामध्ये घराघरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं प्रामाणिक कार्य माझ्या माध्यमातून व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. खामगाव शहरामध्ये पाण्याची समस्या जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खामगाव नगर परिषदच्या माध्यमातून ती पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित व्हायला पाहिजे होती, परंतु ती अद्यापर्यंत झालेली नाही. म्हणून खामगावची जी योजना आहे पाणी पुरवठ्याची, जी जवळपास 100 वर्ष जुनी असल्यामुळे, नवीन वस्त्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे, पाईपलाईन ही जी आहे निकामी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या समस्येला तोंड खामगाव शहरवासियांना द्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी जवळपास 12.5 कोटीची योजना ही तयार झालेली असून पहिला टप्पा जो 6.5 कोटीचा जो आहे त्याला शासनाने मान्यता सुद्धा दिलेली आहे, परंतु नगर परिषद खामगाव ही त्याकडे जातीने लक्ष न दिल्यामुळे त्या योजनेला अद्यापर्यंत वेग आलेला नाही. शेगाव संत गजानन महाराजांचं नगरी ही माझ्या मतदारसंघामध्ये आहे.
त्या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येतात, त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या आहे. म्हणून विशेष बाब म्हणून 36 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना ही मी मंजूर करून घेतलेली आहे. परंतु या योजनेला 2 वर्ष 3 वर्षाचा कालावधी लागेल. म्हणून 1 कोटी रुपयाची योजनाला मान्यता घेऊन ती योजना पूर्ण करून खामगाव शेगाव शहरामध्ये ज्याप्रमाणे 20-20 दिवस पाणी मिळत, काही प्रभागामध्ये 20-20 दिवस पाणी मिळत नव्हता, त्या प्रभागामध्ये त्या योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. टँकरच्या माध्यमातून त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सानंदा मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं पवित्र कार्य शेगाव नगरीमध्ये केलं जातं. विंधन विहिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विंधन विहिरी शेगाव शहरामध्ये आम्ही दिलेल्या आहेत. गावागावामध्ये या पाणी पुरवठा योजना अपुऱ्या होत्या, त्याला निधी मिळवून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.